सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. श्रोते हो, करुणाष्टकाचा हा 26वा श्लोक हा सर्वांना परिचित असा श्लोक आहे. यात समर्थ रघुनायकाकडे मागणे मागत आहेत ते परमेश्वराचा नित्य सहवास आपल्याला घडावा याचे. परमेश्वर म्हणजे तरी काय? परमेश्वर म्हणजे परमानंद, परमेश्वर म्हणजे साक्षात्कार, परमेश्वर म्हणजे नित्य नूतनता, परमेश्वर म्हणजे कनवाळू कृपाळूपणा, परमेश्वर म्हणजे साक्षात क्षमा. आपण कितीही शब्दात वर्णन करायला गेलो तरी परमेश्वराचे वर्णन करणे अवघड आहेच, पण त्याची अनुभूतीही शब्दात पकडणे कठीण आहे. परमेश्वराची प्राप्ती हे साधकाचे परमध्येय असते. त्याच्या प्राप्तीशिवाय दुसरे काहीच नको असे भक्ताला वाटते. जगातील सारी सुखे एकीकडे आणि परमेश्वराचा सहवास लाभणे एकीकडे. खरे तर परमेश्वराच्या सहवासाची तुलनाच करता येत नाही. मातेच्या स्पर्शाचे आणि सहवासाचे वर्णन शब्दात पकडणे शक्य आहे का? अगदी काहीसे तसेच परमेश्वराचे हे आहे. त्याच्या सहवासात मानवाच्या सर्व इच्छा, सर्व वासना, सर्व वेदना गळून पडतात आणि उरतो तो नित्यानंद. परमेश्वर प्राप्तीचे हे गमक समर्थांना माहीत आहे. म्हणूनच ते रामाला आळवितात की हे रघुनायका, सदा सर्वदा योग तुझा घडावा. अर्थात अष्टोप्रहर क्षण क्षण समर्थांना आता रामाच्या नामस्मरणात घालवायचे आहेत. रामच त्यांचे परमनिधान आहे. त्यामुळे जर देहाला कष्ट द्यायचेच असतील तर ते रामाच्या सेवेसाठीच, दुसऱ्या प्रपंचासाठी नाही. या लौकिक जगातील गोष्टीसाठी आता देह कष्टणार नाही. जी सेवा करायची आहे ती रामाची. आपली रामाच्या सहवासाची ही अपेक्षा समर्थ बोलून दाखवतात खरे, पण त्यांना भीती वाटते ती परमेश्वराच्या उपेक्षेची. परमेश्वर आपले हे मागणे डावलणार तर नाही ना. म्हणून भावविभोर होऊन समर्थ त्या गुणांचा सागर असलेल्या रघुनायकाला विनवतात, हे रामा, तू अनंत गुणांचा सागर आहेस. माझ्यासारख्या पामराची तुझ्या सहवासाची ही साधी इच्छा तू उपेक्षू नकोस. हेच माझे तुझ्याकडे मागणे आहे. म्हणूनच ते म्हणतात, सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ.